21 ऑगस्ट 2026 ब्रह्मवाडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड। कापूस आहे गोपी। मी सांगितलं होतं शेतकरी बंधूंनो, पंढरीनाथ सोयाबीन आणि गोपी कापूस घ्या। शेतकऱ्याने घेतला गोपी कापूस। आज लागवडीची तारीख आहे आपली 11 जून। 11 जूनची लागवडीची तारीख आहे। आज गोपी पाहत आहोत मित्रांनो। पहिला व्हिडिओ माझा जात आहे। कमीत कमी 300 पाते बोंड तयार। मित्रांनो, जे मी सांगत असतो की या 3 फळफांद्या अशा घ्या ज्याला 75 पर्यंत लागले पाहिजे, आणि 75 3 फांद्यांचे मिळून 250 आणि पूर्ण झाडाची मिळून 350 ते 400 आज हा कापूस तयार होतोय। आणि पहिला व्हिडिओ पडत आहे, तर सर्वात आधी मी त्या शेतकऱ्याचं अभिनंदन करतो। हरिश्चंद्र दादा पुढे तुमचं खूप खूप अभिनंदन की आज आपण गोपी कापूस घेतला। आणि आज पहिला महाराष्ट्रातला व्हिडिओ पडत आहे की ज्याचे बोंड 50% तयार आहेत, पाते तयार आहेत, आणि आपण 300च्या आसपास पोहोचलेलो आहे, त्याच्या वरती पोहोचलेलो आहे। मोजणी करायची आहे। तर मित्रांनो, मी सांगत असतो एकेका फांदीला 75। हे झाड आहे मुख्य। ही एक फांदी आहे, ही एक फांदी आहे, आणि ही एक फांदी आहे। या 3 फळफांद्या, आणि चौथी लहान असते ज्याला आपण 55 लावतो। या 4 फळफांद्यांची मिळून आपण कमीत कमी 250च्या पुढे नेतो, आणि पूर्ण झाडाचे 400 पर्यंत नेतो। हे खरं की खोटं? तर आज हे आपण पाहू। ही आपली एक फांदी आहे माऊली, या ही एक फांदी आहे ना। या एका फांदीला वेगळं करा। अरे तुटू लागली। बरं, तोडा आता तोडा, आता तोडा तुटली ती एवढी तुटली नाही। ही एक फळफांदी आहे मित्रांनो। या झाडाची एक फळफांदी आहे माऊली। चला धरा, इथून मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 हां 1 हां 9 हां 10 11 12 13 14 15 16 17 17 हां हां 18 19 20 21 22 हे 23 हां इथपर्यंत झाला। 24 25 26 27 28 इथपर्यंत झाला। 29 30 30 31 32 33 34 35 36 37 38 39 39 40 41 42 43 44 44 45 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 2 आहेत तिथं 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 एका फुलीला 2 गळ्या लिहिल्या। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। 74 पोहोचतो। मी 75 म्हणत असतो। अजून तर डेव्हलपमेंट आहे, अजून तर त्याला कमीत कमी 15 ते 20 परत येणार आहे। म्हणजे आपण या फांद्यांना जे फोडतोय ते जवळपास 90 पर्यंत जायचं शक्यता आहे। हरिश्चंद्र उदाशी साहेब म्हणतात ती गळफांदी नसते, त्याला तोडू नका। ही फळफांदी आपली मुख्य आहे, याला आपण 75 लावतो। हे तुमच्या शेतामध्ये सिद्ध झालं दादासाहेब, सिद्ध झालं। आपण 74 मोजले माऊली, 74 मोजले। 75 आहेत सर, 75 आहेत। आता मला सांगा, अजून याला तर 15 वाढणार आहेत, 90 पर्यंत जाणार आहेत। कारण अजून डेव्हलपमेंट वर आहे आपलं, अजून तर भरपूर जायचं आहे पुढे आपल्याला। आता पूर्ण झाडाचे मोजले तर हे 300 पेक्षा जास्त जाणार, नक्की जाणार। आता मोजायला वेळ नाही आपल्याकडे, संध्याकाळ झालेली आहे, परंतु दाखवा
पाटील हे पहा, हे पूर्ण पाते मिळून जवळजवळ पाते अगदी 2-2 इंचावर 1-1 इंचावर पाते आणि हे लागलेलं आहे आणि जोड हा ही जोड लागलेली आहे. हा गोपी कापूस सांगितला, त्याच्यानंतर उदासी तंत्र सांगितलं आणि एक विश्वास दिला शेतकऱ्यांना की शेतकरी बंधूंनो, माझा प्रत्येक शेतकरी यावर्षी 400 बोंडाचा कापूस घ्यायचा आहे. आपल्याला दम धरा. निसर्गाने साथ दिलेली नाहीये, पाणी नाही आहे, पाऊस नाही आहे, अतिशय बिकट परिस्थितीतून शेतकरी जाते. तरी पण मला एक सांगा, उदासी तंत्राचा अवलंब केला, काही आळवण्या केल्या, काही फवारण्या केल्या. आज त्या फवारण्या आणि आळवण्यामुळे आज आपण या परिस्थितीला पोहोचलो. हे अवनी झालीच नाही सर यावर्षी. पाऊसच नव्हता, अवनी झाली. फवारण्या झाल्या फवारणी. आणि फवारण्यामध्ये या स्टेजला आलो आपण. जर आळवण्या झाल्या असतं तर अजून आपला अजून भारी झाला. विश्वास आहे हो. उदासी तंत्रावर. माऊली आनंदित आहात. हरिश्चंद्र भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन. शेतकरी म्हणून ज्यांना वाटत असेल की खरंच एका फांदीला 75 लागतात का, तर दादासाहेब तुम्ही मोजलेत, हो. 74 भरलेत, 75 आहेत. आता ही फांदी मी माझ्या गाडीत ठेवणार आहे. जर कोणाला असं वाटलं की 75 लागतात का, की फेविकॉलनी वगैरे चिटकवलेत, तर मला बोलवा, मी तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला 75 मोजून देईल. अजून सुरुवात आहे, अजून भरपूर पुढे जायचं. तर माझ्या ब्रह्मवाडी तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील सर्व शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो. सोयाबीन पंढरीनाथ घेतलं, खूप सुंदर काढलं. कापूस गोपी घेतला, खूप सुंदर काढत आहे. तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो की परमेश्वर तुम्हाला चांगलं वातावरण देऊ, पाऊस चांगला देऊ आणि याच्या पुढे तुमची प्रगती हो. धन्यवाद. नमस्कार.